वडापाव आलेला आहे. 2 बकासूर खातात. हा 2 कॉफी. गाड्या हा रोड आहे तो, तिथून असं खाली उतरायचं आणि तिथे एक पॉइंट. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आपण गाडीची पूजा वगैरे केली आहे आणि मी बोलली पण आहे की आपण आता चाललेलो आहे गावाला, म्हणजेच नगरला, अहिल्यानगर. सो आपली जर्नी असणार आहे आता वसई ते अहिल्यानगर आणि नंतर पुढचे काय असणारे डेस्टिनेशन ते तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये. सो आपण आता भेटूया. माळशेजचा व्ह्यू आपण आज एक्सप्लोर करणार आहे. माळशेजचा जो आपला घाट आहे, प्रचंड पाऊस झालेला आहे आणि तिकडचं वातावरण आपल्याला बघायला भेटणार आहे. सो कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला. भिवंडी रस्ता गेले 2 वर्ष आम्ही इथून ट्रॅव्हल करतोय. नेहमी गावाला जाताना आम्ही हाच घेतो रोड. काम चालू आहे, मध्ये मध्ये रस्ता बनवलाय, पण बाकी ठिकाणी तर रस्ता बनवलेला नाही दिसत आम्हाला. जो ब्रिज चालू झालाय इथे, लवकरात लवकर काम झालं पाहिजे. ऍक्च्युली खूप वेळ वाचतो त्याच्यावर. कल्याणला ठीक आहे. पुढे खूप पाऊस भरलेला आहे, पूर्ण काळोख झालाय. आपल्याला जोरदार पाऊस लागणार आहे. हो. आता लास्ट टाइम आलो तेव्हा रोड खराब होता. आता बघू आता रोड कसा आहे, काय काही आयडिया नाहीये. पूर्ण ब्लॅकआउट झालेलं. भिवंडीला थोडासा रस्ता खराब असल्यामुळे तिथे पण काम चालू आहे रस्त्याचं, पण जरा पहिल्यापेक्षा बेटर आहे. आणि पेट्रोल पंपला गाड्या कशाही लावतात ही लोक. हे बघा, पेट्रोल पंपला कशाही गाड्या लावतात ही लोक, त्याच्यामुळे ट्रॅफिक होऊन जातं हायवेला. कल्याणला आपल्याला खूप सारे असे शॉप्स दिसतात. होलसेल मार्केट आहे इथे साड्यांसाठी. खूप युट्यूबर लोक येतात इथे शूटिंग करायला होलसेल. आपण पण येऊ लवकरच आपल्या भाच्याच्या लग्नाची शॉपिंग करायला, बस्ता बांधायला. बघू आता कधीचा मुहूर्त लागतोय. आता आपण पोहोचलेलो आहे कल्याणला. कल्याण कुठे? कल्याण क्रॉस केला आपण. शिवाजी महाराजांचं आज राज्याभिषेक सोहळा झाला रायगडावरती. आणि इकडे आपला लेफ्ट टर्न नगरसाठी. मुरबाड, कल्याण मुरबाड. इथे आलं की जरा बरं वाटतं. मोकळे रोड, मोठे रोड, ट्रॅफिक नाही, काय नाही, मस्त वाटतं. पुढचा रोड बनवलाय की नाही माहित नाही, तर बघायला लागेल. तिथे ते सगळे डायव्हर्शन असणार आपले माळशेजला पोहोचेपर्यंत. नुसते डायव्हर्शनच असतात तिथे नुसते, कारण का काम जोरात चालू आहे तिथे. झाडं वगैरे पाडून पूर्ण त्यांनी रोड मोठा करायचं ठरवलंय गव्हर्नमेंटने.
आपण आलो होतो या रूटने तेव्हा उन्हाळा होता. येस बाबा, खूप ऊन होतं आणि रस्त्याची खूप कामं चालू होती. ऑलमोस्ट आपण कधी आलो होतो? मार्च महिन्यात. मार्च होळीला. तेव्हा खूप रस्त्याची कामं, रस्ता खराब. आता जरा इम्प्रूव्हमेंट झाली, खूप सारी इम्प्रूव्हमेंट झाली आहे. कामं खूप फास्ट चालू आहे. थोड्यात एक 10 ते 10 मिनिटानंतर घाट चालू होईल आपला. तुम्हाला बघायला मिळेल, कारण की ग्रीनरी आहे, काळोख झालेला आहे. कुठे पाऊस पडतो काय समजत नाहीये. बघू पाऊस कुठे मिळतो आपल्याला, तेव्हा ते तुम्हाला दिसेल. बघा, दिसतंय का तुम्हाला डोंगर? कॅमेरातून दिसतंय समोर बघ, तेव्हा डोंगर आहे, ढग नाही, डोंगर आहेत ते. फायनली तुम्हाला दिसतोय माळशेजचा डोंगर. पूर्ण सह्याद्री फॉग झालेले आहेत ते, सह्याद्रीच्या रांगा. आणि रस्त्याची कामं चालू आहेत. काय हो, तुम्ही तर बोलला हा रस्ता बनणार नाही, कधी बनतोय. जिथे जागा असेल तिकडे बनवायला घेतला त्यांनी, जिकडे जागा नाही तिकडे असा सोडलाय. झूम कर, काय दिसत? हा बघा, आलेला आहे माळशेज. फायनली पोहोचलेलो आहे आपण. रोड चालू झालेला आहे. माळशेज घाट सुरू झालेला आहे. अजून पोहोचलो नाहीये. टॉपला पोहोचायला अजून अर्धा तास लागेल आपल्याला, कारण रस्ता वळणाचा आहे. रस्ता खोदून ठेवला होता म्हणून आपल्याला वेळ लागला. आता इथे बाजार आले आपण. इथे सरळगाव मध्ये पोहोचलेलो आहे. आता हे सरळगावचं मार्केट आहे. मागे गेलेलं ते मार्केट कुठलं होतं? हे टोक्याला पोहोचलोय आपण. सॉरी, सरळगाव मागे गेलं, हे टोक्याला पोहोचलोय आपण. इथे तुम्हाला मच्छीचं मार्केट पण दिसेल. सुका मच्छीचं मार्केट आहे बघा इकडे. ओ काका, अरे काय राव, समोरचा डोंगर बघा काय खतरनाक वाटतोय. सह्याद्रीची रांग आहे एकदम. पूर्ण आभाळ खाली आलेला आहे, पूर्ण काळोख झालेला आहे. पूर्ण फॉगी, म्हणजे वरती पूर्ण फॉग आहे. सूर्यास्त दिसणार नाही आपल्याला. सूर्य कुठे गायब? सूर्य गायब झालेला आहे, झाकला गेलेला आहे. उद्या भेंडी पाऊस जोरदार. ऍक्च्युली आज आपल्याला जायचं होतं रायगडावर, शिवराज्याभिषेक होता. तर तिकडे प्लॅन जरा कॅन्सल झाला. बाकीची मंडळी गेलेली आहेत. तर कारण की उद्या वडिलांना 4 वर्ष पूर्ण होतात आहेत. 7 जून 2021 मध्ये गेले ते, 7 जूनला, जसं लॉकडाऊन उघडला तसं. तर त्यांना आता 4 वर्ष उद्या पूर्ण होतील. त्यासाठी मी चाललो आहे गावी. आज आहे 6 तारीख. तर त्याच्यामुळे मला तिथे जाता आलं नाही. मला वाटतं मला जाता येणारच नाही तिथे राज्याभिषेकला कधीच, कारण की नेहमी मी तिथे गावाला जातो. आता बघूया कधी झालं काय, जुळून आलं तर 6ला तिथे जाऊन मग रात्री तिथे सगळं राज्याभिषेक सोहळा अटेंड करून मग तिथून तिकडे तसंच जाईल. असं काहीतरी प्लॅन करू. ठीक आहे, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता असली मजा तो वरती आहे भाई. ठीक आहे, आता रस्ता जरा खोदून ठेवा. रस्त्याची कामं चालू झालेली तिकडे, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं 1-2 वर्षामध्ये इकडचा कायापालटच होईल. घाटसारखा घाट राहणार नाही बोल. चला, एक्सप्रेसनी जसं खंडाळा घाटाची मजा घालवली आहे तसं हे लोक पण कदाचित रोड मोठा करून बघू आता काय करतात. आता रोडची कामं आहेत म्हणजे टोल तर आलाच तिकडे. काय माहिती टोल चालू होईल की नाही होईल काय माहिती नाही आपल्याला. माहिती येईल ना. चला, फक्त खड्डे. इकडे मस्त सगळी गुरं चारा चरतात आहे. पूर्ण हा बघा व्ह्यू इथे. हा बघा आपला माळशेज घाट. मस्त वातावरण झालेलं आहे, खूपच सुंदर असं. इकडे हे बसलेली आहेत आमची आहो. चल पुढे अजून मजा आहे ना. ठीक आहे, चला गाडीत बसते आता मी. हा आपला रोड. हा सीन बघा.
नाशिकच्या आधीच इथे करवंद आहे नाही हा ना कशी करवंद 30 रुपये 30 रुपये टोकरी घे का एक टोकरी एक द्या द्या एक द्या द्या पकडू का मी पकड पकड गोळा हे घ्या आणि तुझी जांभळं झाली ठीक आहे त्यांना 30 रुपये दे आणि तू 100 घे इकडे लोक गावची लोक असतात जे आपला जो रानमेवा असतो ना ते लोक असे विकतात जांभळं आणि जामुन आणि हे करवंद आणि आपण जांभळं घेतो करवंद खाऊन बघते मी किती वर्षाने खाते ऍक्च्युली करवंद हा प्रकार गावाला जायचो ना मामाच्या तर डोंगर चढायचो लहानपणी तेव्हाची हे आहे तर हे चीक लागले त्याला आता आपण एवढं पण काय हायजीन पाळायची गरज नाही आहे खायचं पावसात धुतलेली असतं बिया तरी खातात कसे जांभळं जांभळे कसे आहेत छान एकदम गोड आहे मला दे की मी किती खाणार का तू हे ना करवंद असा प्रकार आहे ना एकदा चटक लागली ना असं वाटतं खात राहा हे बघा घाट सुरू झालाय आपला दोन तुकडे झाले धबधबे नाहीये सॉरी डिसअपॉइंटमेंट पोरांना आणलंय बाबा धबधबा करून ना नुसतं डोकं पिकवलं सुरुवात झाली फायनली आता कॅमेरा माझ्या हातामध्ये आलेला आहे. एवढ्या वेळ गाडी चालवत होतो तर आम्ही इथं मागवलेलं आहे काय आहे मक्याचं कणीस मागवलेलं आहे 2 बॉईलवाले आणि मी मागवलेलं ऑमलेट पाव आणि 2 मसाला चीज मॅगी आणि 2 कॉफी 1 चहा. कारण की लय भूक लागलेली आहे कारण की फक्त दुपारी 1 वाजता खाल्लेलं आहे. आता वाजले 7
ठीक आहे, तुम्हाला पाठचा नजारा दाखवतो कसा खतरनाक आहे ते. आपलं ऑमलेट पाव आलेला आहे. ते 2 बकासूर खातात आहेत. हा 2 कॉफी ट्राय करू नको मॅगी. साखर कमी टाका कॉफी मध्ये. ठीक आहे, आता हे मी केलं बरं का शूट. आता मी खाऊ शकतो ना. कसं आम्ही मॅगी घेतली आहे आता. इथे बघू शकता गरम गरम आहे खूप एकदम. वाफळलेली बघा, वाफळ येतात. आम्ही हर्ष पितात आहेत कॉफी. आणि अजून एक काय सांगितलं आता आम्ही, कांदा भजीची एक ऑर्डर दिली आहे. एक ऑर्डर आणि एक ऑमलेट परत. भूक लागली आहे ऑलरेडी. बघा वातावरण बघा बाई बाहेर. बघा हा दादा आहे आणि त्याचा इकडे स्टॉल आहे इकडे. तिकडे सगळं म्हणजे मक्याचं कणी सगळं, बस मॅगी, अंड, भजी, ऑमलेट, वॉट एव्हर सगळं मिळतं याच्याकडे. तर याचं सगळं 2च दुकान आहेत. बरोबर माळशेजच्या बोगदा संपल्यानंतर जे लागतं तिकडेच आहे. आणि तिथूनच आम्ही ऑर्डर केलं होतं. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आता अंधार पडला आहे. मगाशी उजेड होता, आता एकदम अंधार पडला आहे. ह्या रोडने आपण आलो आहे, मला दिसेल बघा. आता आपल्याला जायचं आहे या दिशेने. ते नगर आहे, अहिल्यानगर, पुणा ह्या बाजूला, आणि या बाजूला मुंबई. ठीक आहे, पाऊस अजिबात नाही आहे. आमचं सगळं खाऊन झालेलं आहे. आता आपण निघूया. कांदा भजी नको आहे मला, तू खा. एक टेस्ट केली बस झाली. पोट खूप गच्च झालं माझं. रात्री जेवणार का नाही आय डोंट नो. तेच ना, 4 पाव, 4 ऑमलेट, 4 अंड्याचं ऑमलेट, 4 पाव, 1 मॅगी, 1 कॉफी, सगळं घुसलेलं आहे पोटामध्ये. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अंधार पडलेला आहे यार. तिकडे जायचं होतं आपल्याला, पण येताना जाऊया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवाल तरी पण मी तुम्हाला दाखवतो थोडं जाऊन बघूया अंधारात काय दिसतं का बघूया. काय इकडे आपण जाऊया. ॲक्च्युली पडला आहे अंधार. हे बघा, तुम्हाला काय दिसेल की नाही माहिती नाही. हे बघा, हा तिथे पॉइंट आहे, तिथपर्यंत जायचं. पण आता आपल्याला आपल्या फोनमध्ये उजेड दिसतोय कारण आपण फ्लॅश लावलेला आहे. तो बघा, तो एक पॉइंट आहे. तिथून ड्रोन वगैरे उडवायला आणि खूप छान आहे. बघा तुम्हाला दिसेल, गाड्या हा रोड आहे तो. तिथून असं खाली उतरायचं आणि तिथे एक पॉइंट आहे फोटो काढण्यासाठी. आणि हा इकडे एक आहे. हे बघा, इथे डोंगर आहे. डोंगराला जाळ्या वगैरे लावल्या त्यांनी मस्तपैकी, काही दगड वगैरे कोसळू नये म्हणून. या डोंगर रांगा. क्लायमेट खूप छान आहे ॲक्च्युली, पण अंधार पडलेला आहे. सह्याद्री पूर्ण, या सह्याद्री एवढी मोठी आहे ही, मुघलांची काय हिंमत होत नव्हती सह्याद्रीमध्ये घुसायची. चला थोडंसं पुढे जाऊया आपण, काय बघूया आता इथे. अच्छा, मस्तपैकी इथे हे केलेलं आहे. लास्ट टाइम आपण हे दिसते तुम्हाला, हे बघा, लास्ट टाइम आम्ही इथे दिसते. तिथे आम्ही लास्ट टाइम तिथे आलो होतो. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल, तिथे आम्ही जेवायला बसलो होतो. तिथूनच सगळे शॉट, माकड वगैरे आले होते, तिथूनच सगळे शॉट घेतले होते. तर आता हे बघा, ती दुकानं आहेत आणि तो पॉइंट आहेत. ठीक आहे, चला आता परत जाऊया आपण. कधी येते कशी येते काही नाही. लेफ्ट राईट, फक्त आपल्याला पुढे पोहोचायचं. आळे फाट्याला पोहोचलो आता आम्ही. पण आम्हाला 2 आहे ना बुलेट दिसल्यात. त्यांना बुलेट घ्यायला खूप
खूप पैसा असतो यांच्याकडे, पण हेल्मेट नाही घेते लोक. हेल्मेट नाही, प्लस गाडीला मिरर नाही त्याहून. म्हणजे जर समजा चुकून आपल्या स्पीडमध्ये कंट्रोल नसेल तर यांच्या गाडीला टच झालं तर हे लोक आपल्यालाच बोलणार. हे बघा, इकडे बघा, हे बघा, मिरर अजिबातच नाही या लोकांच्या गाड्यांना. मिरर हा प्रकार नाही, हेल्मेट नाही, प्लस यांची अरेरावी असते रोडवरती आलं की आपण. हे बघा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे बघा, अजिबात मिरर नाही यांच्या गाड्यात. गेले ही लोक, पुढे गेले. जाऊन दिलं त्यांना, जाऊन दिलं आम्ही त्या लोकांना पुढे ऍक्च्युली. कारण का ते लोक असं कसं एकतर लेफ्टने तर आपल्याला ते लोक दाबणार, प्लस राईटने दाबणार. रोड एक साईडचा रोड बंद आणि एक साईडचा रोड चालू असल्यामुळे गाडी खूप स्लो चाललेली आहे आणि आम्हाला खूप वेळ लागला आहे. ऑलमोस्ट वाजलेले आहेत 10 वाजायला आले आहेत. ॲक्च्युली आम्ही पोचायला पाहिजे होतं 9 ते 9:30 9:30च्या अगोदर. आता वाजलेले आहेत 10. तर या रोडमुळे आम्हाला खूप उशीर झालेला आहे. हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसतं डायव्हर्जन. प्रत्येक ठिकाणी डायव्हर्जन आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करतायत, त्याच्यामुळे सिंगल लाईन चालू आहे. चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे लेट होते, खूप लेट होते. म्हणजे काय बोलायचं आता, 2 तास लेट. 80 किलोमीटरचा पट्टा असाच आहे. लेफ्ट राईट, लेफ्टला डायव्हर्जन, राईटला डायव्हर्जन असं. हे बघा, एवढीच्या रोड मधून समोरून बस येते, कशी येणार ती? कशी येणार? एवढीच्या रोड मधून कशी येणार ती? आणि बाजूला सिमेंट कॉन्क्रीटला सळ्या आहेत, त्याच्यावर गाडी चढू शकत नाही. याच्यामुळे खूप टाइम वेस्ट होतो. स्पीड पण कमी होतो, लिंक पण तुटते. एक्सेल वाला गेला पुढे. आता आपलं हे चालू आहे ना, आपण शूट करतोय म्हणून आपण हळू चालतोय. खड्डे. चला मग आता डायरेक्ट आपण घरी गेल्यावर भेटूया. आता हे रात्रीचं शूट करून काय उपयोग नाहीये, कारण की 1 साइड रोड चालू आहे, गाड्या पण समोरून येत आहेत. नमस्कार मंडळी, आज आम्ही आता डायरेक्ट पोहोचलेलो आहे गावी. आमच्या गावी पोहोचलेलो आहे अहिल्यानगर मध्ये. येस, आता डायरेक्ट झोपायचं आहे. झोपायची मला झालंय, डोकं खूप दुखतंय, कारण की सकाळी 5:30ला उठलेलो आहे. त्याच्यानंतर ना झोप ना काय नाही. आता खूप झोप आली आणि फायनली आपले 1700 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. आनंद मी एकदम खुश आहे बाबा. येता झाले आपले 1700. लवकरच 17,000 पण पूर्ण होऊ दे. 17,000. 5,000चं टार्गेट आहे आमचं. 5,000 टार्गेट झाल्यानंतर आम्ही एक गॅजेट घेणार आहे. आम्ही असे प्रत्येक गॅजेटला एक टार्गेट ठेवलंय. म्हणजे प्रत्येक टप्प्याला एक टार्गेट ठेवलेलं आहे. सो लवकरात लवकर आमच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आपले खूप सारे व्लॉग्स आता येणार आहेत, ऑलरेडी आलेले पण आहेत, गोव्याचे वगैरे. आपला हे गोवा कोकण कोस्टल राईड तुम्ही बघा, खूप छान आहे. आम्ही एक्सप्लोर केलेला आहे. 4 ब्लॉग आलेत, आता 5वा ब्लॉग येईल. प्लस आमच्या रेसिपी, सुंदर रेसिपी असतात. रेमटायचं नुसता हो दे खर्च. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. बाय, गुड नाईट. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.